कुणालाही जमेल आणि सोप्या पद्धतीत आणि घरगुती साहित्यात आज आपण टोस्टपासून कुल्फी बनवणार आहोत. हाय हॅलो नमस्कार, मी पुष्पा पुन्हा एकदा स्वागत करते पुष्पा किचनमध्ये. आज आपण बनवत आहोत टोस्टपासून कुल्फी आणि दिसत आहे ना छान अशी रवाळ क्रीमी कुल्फी आणि अगदी पटकन होणारी आणि कमीत कमी साहित्यामध्ये आज आपण बनवत आहोत. आणि दुसऱ्या दिवशी देखील कुल्फी मेल्टेडच असते किंवा कुल्फीच बनत नाही. असं होतं का कधी? तर त्यावर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला टिप्स देणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मागील व्हिडिओ 1 लिटर दुधापासून कुल्फी कशी बनवायची ह्या व्हिडिओला छानपैकी तुम्ही प्रतिसाद दिला आणि छान छान कमेंट केल्या, त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. चला तर वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला टोस्ट घ्यायचे आहेत, जे आपण चहासोबत घेतो ते. आणि मी 1 लिटर दुधासाठी इथं 6 टोस्ट घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. इथे मी गॅसवरती नॉनस्टिक कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण आता 1 लिटर दूध टाकून घेणार आहोत. मी इथं दूध पिशवीचं वापरलेलं आहे. तुमच्याकडे जर म्हशीचं असेल तर तरी देखील चालू शकतं. छान असं घट्ट दूध असलं की आपल्याला तापवायला थोडा कमी वेळ लागतो किंवा लवकर होतं. आणि तळाला चिटकू नये म्हणून असं मी मधून पळीने हलवून घेणार आहे. छान अशी आपल्याला उकळी आणू द्यायची आहे दुधाला आणि परत एकदा असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. जे काठाला साय आहे ती देखील आपण यामध्ये मिक्स करणार आहोत. छान असं एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे वरती साय न राहू देता. गॅसची फ्लेम कमी करून आता आपण काजू बदाम हे दळून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी देखील चालतं. तर इथे दळून झालेलं आहे. आणि कढईतूनच थंड दूध हे तापवण्या अगोदर काढून ठेवले होते 2 पळी. त्यामध्ये मी इथं कॉर्नफ्लोअर टाकून घेणार आहे 2 चमच. आणि छान दाटसर आणि घट्टपणा येण्यासाठी मी कॉर्नफ्लोअर टाकून घेणार आहे. आणि व्यवस्थित याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहे. असं दाट होऊन जातं म्हणून मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं. आणि गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे. इथे मी 2 कप साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्यानंतर आता आपण कॉर्नफ्लोअर टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करत राहायचं, म्हणजे खाली बसणार नाही. आणि ड्रायफ्रूट्स आपण बारीक केलेले होते ते देखील आपण टाकून घेणार आहोत. इथे मी वेलची पावडर केलेली आहे. साखर टाकून आपण दळून घेतलेली आहे अर्धा चम्मच. आणि छान असं परत मिक्स करून घेणार आहोत. आता एका पाठोपाठ सर्व साहित्य आपण टाकून घेऊया. त्यानंतर आपण इथं टोस्ट टाकून घेऊया आणि छान असे दुधामध्ये मुरायला लागले की दूध त्यावर असं खालीवर टाकून घेऊया, म्हणजे छानपैकी लवकर मुरले जाईल दुधामध्ये. आणि तुम्ही याऐवजी मिक्सरमध्ये देखील टोस्ट हे दळू शकता. छान असे इथे मी फोडून घेते पळीच्या सहाय्याने. इथे बघू शकता असं उलट्या साईडने देखील आपण व्यवस्थित मॅश करायचं आहे. आणि मला थोडं लवकर हवं होतं म्हणून मी इथे मॅशर घेतलं, जे बटाट्याचं असतं मॅश करायचं. त्याने असं हलक्या हाताने थोडं असं पुश करत नेलं आणि लवकर इथे आपलं मिश्रण हे व्हायला मदत होतं. इथे बघू शकता छानपैकी आपलं मिश्रण हे बऱ्यापैकी घट्ट होत चाललेलं आहे. जसं शिजत जातं तसं ते घट्ट होत जातं. आणि परत असं पळीने आपण एकजीव करणार आहोत, मिक्स करणार आहोत. आणि इथे बघू शकता छान अशी उकळी देखील आलेली आहे. आणि मिक्स करत राहायचं, जी काठाची साय आहे ती आतमध्ये टाकत राहायची. छानपैकी उकळी आलेली आहे. त्यानंतर आपण आता थंड होण्यासाठी ठेवून घेऊया खाली गॅसवरनं. आणि मधून असं मिक्स करत राहायचं, म्हणजे मिश्रण थंड होत चाललं की काठाला चिटकणार नाही. अजून छान क्रीमी होण्यासाठी ना मी इथं जी सकाळची दुधाची साय असते ना ती मी टाकून घेणार आहे. मस्त छान क्रीमी होतं यामुळे. आणि जेवढी निघेल तेवढी झाऱ्याच्या साहाय्याने मी काढून घेते. आणि नंतर आपण व्यवस्थित मिश्रण हे परत मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने. छान आता आपण एकजीव करून घेऊया. आणि त्यानंतर मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेले आहे. त्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेऊया. आपली कुल्फी ना मस्त अशी क्रीमी होण्यासाठी ना आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया. आणि मिक्सरचं बटन हे चालू बंद करूनच करायचं, म्हणजे असं व्यवस्थित होतं.
चला तर मग मिक्सरमधून आपण आता दळून घेऊया. तर इथे बघू शकता छान असं क्रीमी फ्लफी आपलं झालेलं आहे आणि व्यवस्थित असं रिबीनसारखं पडत आहे इथे बघू शकता. तर आपण इथे काही भांडे घेतलेले आहेत कुल्फी बनवण्यासाठी. तर मी इथे स्टीलचं एक ग्लास घेतलेला आहे, त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे कुल्फीचं मोल्ड घेतलेलं आहे आणि आता या मोल्डमध्ये देखील आपण ओतून घेणार आहोत. एक एक करून आपण जेवढे मावेल तेवढे आपण ओतून घेऊया. आणि जर असे मोल्ड नसतील तर स्टीलच्या ग्लासमध्ये देखील छान अशी कुल्फी निघते व्यवस्थित. आणि मी इथे चिनी मातीच्या कपामध्ये देखील ओतून घेणार आहे, जे चहा पिण्यासाठी आपण घेतो त्या कपामध्ये देखील ओतणार आहे. आणि त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे जे प्लास्टिकचा डबा आहे, त्यामध्ये बाकीचं बॅटर मी इथे ओतणार आहे. जर तुमच्याकडे बाकीचे असे जर मोल्ड नसतील तर अशा एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये देखील ओतू शकता. त्यानंतर मी इथे पेपर कपमध्ये जे चहा पिण्यासाठी वापरतो त्यामध्ये ओतून घेणार आहे शिल्लक राहिलेलं. आणि आपले इथं सर्व झालेलं आहे ओतून. त्यानंतर इथं मी सिल्वर फॉईल पेपर वापरलेला आहे आणि छान असं बंद करून घ्यायचं, म्हणजे आतमध्ये हवा जायला नको. आणि त्याला मी असं थोडंसं चाकूच्या सहाय्याने थोडं कट मारणार आहे. त्यानंतर आपण आईस्क्रीमची जी काडी असते ना ती लावून घेणार आहोत. आणि हे आपल्याला केकच्या शॉपमध्ये सर्व साहित्य मिळून जातं. त्यानंतर आपण सर्व डब्यांना आणि ग्लासला असे सिल्वर फॉईल लावून घेऊया. आणि आपलं इथं सर्व तयार आहे ठेवण्यासाठी फ्रीजरमध्ये. तर आपण रात्रभर हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. आणि सकाळी इथे बघू शकता आपली कुल्फी ही तयार आहे. तर आपण आता एक एक बघूया. तर मी तुम्हाला जवळून दाखवते. त्यात मी इथे कपामधली अगोदर दाखवते. आणि व्यवस्थित निघण्यासाठी नाही इथं मी नॉर्मल साधं पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आणि असं गोल फिरवायचं, म्हणजे ही व्यवस्थित अशी निघते. अशा हलक्या हाताने ना प्रेस करत न्यायची. आणि बघू शकता छान अशी निघालेली आहे कुल्फी आपली. आणि टिप्स ही होती की जेव्हा आपण कुल्फी बनवण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवतो तेव्हा फ्रीजचं टेम्परेचर हे हाय ठेवायचं आणि काढण्या अगोदर 4 तास किंवा सकाळी हे नॉर्मल ठेवायचं, म्हणजे छान अशी कुल्फी ही तयार होते, म्हणजे मेल्ट होत नाही. आणि इथे बघू शकता सर्वच मी इथं कुल्फी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि आपली ब्रेडपासूनची कुल्फी ही तयार आहे. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.